माझ्या कार्यकर्त्यांच्या अथक आणि अत्यंत निष्पाप प्रेमामुळे शक्य झालंय. त्या लोकांनी माझी साथ कधीच सोडली नाही. सगळ्या संघर्षात ते माझ्यासोबत राहिले. एवढंच नाही की माझ्या पराभवानंतर काही लोकांनी जीव दिला, ते मला फार जिव्हारी लागलं. त्याचं काही मी समर्थन करत नाही, पण आज थोडं थांबले असते तर आज या जल्लोषात ते असते. आणि त्यांचं ते प्रेम ह्याला मी समर्पित करते आजचा ही संधी. आणि आता जे काय होईल, अजून निवडणूक व्हायची आहे, पण ही संधीच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची वाटते. आणि मी पक्षश्रेष्ठींचेही आभार मानते. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, आमचे नेते अमितभाई शहा, जगातली नेते सर्वात मोठे आमचे प्रधानमंत्री मोदीजी, महाराष्ट्राचे नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि सर्व कोर कमिटीचे मी मनापासून आभार मानते. भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठं केलं, त्यांच्या सुपुत्री तुम्ही आहात आणि त्यामुळे त्यांचे फोटो सुद्धा, तुमच्या बाबांचे फोटो सुद्धा मुंडे साहेबांचे यावेळी झळकले. कसं वाटलं तुम्हाला? कसं म्हणजे मुंडे साहेबांचं तर ते बियॉन्ड आमच्या सगळ्यांच्या पक्षाच्या सगळ्या सीमारेषेच्या बाहेर आहेत. लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांची भक्ती करतात. आणि हे माझं भाग्य आहे की मी त्यांच्या पोटी जन्म घेतला. आणि हे माझं भाग्य आहे की ते कायम ठेवण्यात काही का होईना मला त्याच्यात लोकांचं प्रेम मिळवण्यात यश आलेलं आहे. हेच मुंडे साहेबांचे आशीर्वाद आहेत. आजही मुंडे साहेबांचेच आशीर्वाद आहे, म्हणून मी इथे आहे. बऱ्याच समाजाची इच्छा आहे की तुम्ही आता आमदार झाल्यानंतर मंत्री व्हावं, मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करावं, महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हावं, याची स्वप्न सुद्धा ते पाहत आहेत. माझ्या जीवनामध्ये जेव्हा एक मास लीडर काम करत असतो, त्याला दोन विषय सांभाळायचे असतात. एक लोकांचं सेंटिमेंट आणि दुसरं संघटनेचं शिस्त. तर लोकांची सेंटिमेंट सांभाळायचं, संघटनेची शिस्तही मी नेहमी सांभाळायचा प्रयत्न केला आहे. जसं 5 वर्षानंतर आत्ता मला संधी मिळाली, हा संपूर्णतः संघटनेचा निर्णय. तसंच भविष्यातले निर्णय हे संघटनाच घेत असते. त्याच्यामध्ये मी काय भाष्य करण्याची आवश्यकताही नाही आणि तशी पद्धतही नाही. पण काही डोक्यामध्ये आहे विधान परिषदेवर आल्यावर कशा पद्धतीने काम करणार? आता सध्या इथे एक बिल्ला लावून विधानसभात पाऊल ठेवायचं एवढंच डोक्यात आहे. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर लोकांच्या भावनेसह संघटनेची शिस्त पाळावी लागते असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे. पंकजा मुंडे यांनी आपला विधान परिषदेचा अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी ही दिलेली TV9 मराठीला प्रतिक्रिया. मी काम करण्यास उत्सुक आहे, मंत्रिपदाची अपेक्षा नाही, असं देखील पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलेलं आहे. ज्यांनी माझ्यासाठी जीव दिला त्यांच्यासाठी मी ही संधी अर्पण करते. पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य.